नीट पेपर फुटीमुळं आता दिल्लीत सुद्धा वातावरण तापलंय. ज्या पद्धतीने ही दिल्ली तापली आहे ना, त्याच पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याचा समाचार घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना बोलवून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्यात आणि या NTA माध्यमातून ज्या काही गफलती केल्या जात आहेत त्याचा चांगलाच समाचार घेतला. ज्या पद्धतीनं या NTA 2026 मध्ये ज्या काही शिफारशी करण्यात आल्या होत्या आणि ज्या काही सूचना देण्यात आल्या होत्या, त्या सूचनेनुसार आणि त्या शिफारशीनुसार या अशा पद्धतीच्या पेपरफुटीचा विषय झाला नाही पाहिजे होता. मग या सगळ्या यंत्रणा एवढ्या सक्षम असताना सुद्धा अशा पेपरफुटीची भूमिका कशामुळे निर्माण झाली आणि नेमकं ह्याला कारण काय, यासाठी तुषार मेहतांची हजेरी घेण्यात आली. आणि या हजेरीत तुषार मेहतांना बऱ्याच गोष्टींची वर आपली उत्तरं देण्याची वेळ आली. या सगळ्या गोष्टीची दाखले देत सर्वोच्च न्यायालयासमोर ह्या सगळ्या बाजू मांडण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थानं घाम फुटला होता. पण हा घाम खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांनी, ज्या 22 लाख विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीच्या अपेक्षा आणि आकांक्षा धरून त्यांच्या भविष्यावर पाणी सोडण्याच्या पेक्षा कमीच होता. कारण की या सगळ्या गोष्टी मनाला हेलावण्यात आणि ज्या पद्धतीच्या या भूमिका मांडत असताना जी भूमिका तुषार मेहतांनी मांडली आणि या तुषार मेहतांच्या माध्यमातून जी काही संभ्रम दूर झाली त्याच विश्लेषण करण्यासाठी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. आज ज्या पद्धतीने नीट पेपर फुटीचा मुद्दा दिल्लीत सुद्धा आता खऱ्या अर्थानं तापू लागलाय आणि या मुद्द्यामुळे खऱ्या अर्थानं सर्व शिक्षण क्षेत्रातलं ज्या पद्धतीच्या 12 वाजल्याची परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या 12 वाजलेल्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची जी अवस्था संभ्रमाची झाली ना, त्याचीच तसदी घेऊन सुप्रीम कोर्टानं भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना बोलवण्यात आलं. त्यांना प्राचारण करण्यात आलं आणि हे प्राचारण करत असताना ज्या पद्धतीची हजेरी या तुषार मेहतांची घेण्यात आली ना, खऱ्या अर्थानं 2026 मध्ये ज्या पद्धतीने हे पेपरफुटी झाली आणि या पेपरफुटीची गोष्ट रोखण्यासाठी NTA अनेक सूचना आणि शिफारशी करण्यात आल्या. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सगळ्या हायटेक यंत्रणा असताना सुद्धा, सर्व गोष्टींची सारासार असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये अशी जी गैरसोय आणि अशा बेजबाबदारीपणेचं लक्षण कशामुळे निर्माण होतं याचं उत्तर तुषार मेहतांना सुप्रीम कोर्टाला विचारलं. खऱ्या अर्थानं या संदर्भात NTA जे कार्यकारी संचालक आहेत, जे प्रमुख आहेत, राधाकृष्णन यांनाही यांच्यासोबत या प्रक्रियेत ओढण्यात आलं. कारण या पद्धतीनं ज्या परिस्थित्या सर्वसामान्य लोकांच्या घरात निर्माण होतात, ज्या परिस्थितीत नसताना सुद्धा ही लोक आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात, अहोरात्र आपली जीवाचा रान करून घेतात आणि आपल्या मुलाचं भवितव्य जर चांगलं झालं तर येणाऱ्या काळात आपल्या पिढ्या चांगल्या निघतील याची एक आशा बाळगून ठेवलेली जाते. पण या आशेवर ज्या पद्धतीने PV कुलकर्णी, मोठेगावकर, डॉक्टर शिरुरे सारखे नराधम येऊन सगळं पाणी फिरवतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या क्लेशासाठी या पद्धतीची ही परिस्थिती मांडून ठेवतात. त्यामुळं लाखो विद्यार्थी हे आपल्या करिअर पासून मुकले जातात. कारण की ज्या पद्धतीने या मोठेगावकरांनी आपलं RCC जे युनिट या भारतात याचं बीजारोपण करण्याची जी स्वप्न पाहिली होती आणि या रोपट्यांच्या माध्यमातून अनेक असे घरटे जे उद्ध्वस्त करण्याची भूमिका या मोठेगावकरांची होती, त्याला साथ देणारे हे हवालदार, मांढरे, PV कुलकर्णी यासारखी मंडळी जेव्हा यांना सपोर्ट करतात तेव्हा खऱ्या अर्थानं या शिक्षण क्षेत्राचा खऱ्या अर्थानं माफिया निर्माण होतात. आणि या माफियांची कारनामे आम्ही लातूरमध्ये पाहिलेत, आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो. एक त्याचा धटिंगण या सगळ्या गोष्टींना आपल्या आजूबाजू केंद्रबिंदू करतो आणि स्वतःची मक्तेदारी मांडल्यासारखी या लोकांकडून कामं करून घेतो. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं मेहनत करणारे आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणारे विद्यार्थ्यांचा जो बळी जातो
त्याला जबाबदार कोण? खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची विचारणा करत असताना सॉलिसिटर जनरलना जी काही घाम सुटली आणि या घामाच्या परिस्थितीमध्ये बोलत असताना या नीट पेपर फुटीच्या संदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जातीने लक्ष घालतायत, अशी ग्वाही त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडली. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या पंतप्रधानाला या पेपर फुटीसारख्या प्रकरणावर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे, त्यांना आपली नजर ठेवणं गरजेचं आहे, त्यापेक्षा विचित्र परिस्थिती या प्रशासन व्यवस्थेची काय असेल? कारण की पंतप्रधानाला या देशाचं पडलेलं आहे, पण या सगळ्या प्रशासन व्यवस्थेला मात्र या देशाचं वळजवाटुळ तरी झालं तरी काही हरकत नाही, मात्र आमची शिदोरी पिकली पाहिजे. जर अशा पद्धतीच्या अशा मनोधैर्यामध्ये जर आमचं आजूबाजूचा परिसर फुलत असेल आणि एक दोन माणसं जर चांगली उभं राहून कितीही काम करण्याचा प्रयत्न करीत असेल तर शेवटी त्या फुटक्या घागरीसारखं आमची परिस्थिती झाली. ज्या पद्धतीने बूड नसलेल्या घागरीमध्ये कितीही पाणी होता, शेवटी घागर भरत नाही, तशी आमच्या प्रशासकीय यंत्रणेने आमच्या भारताची अवस्था करून. आज कितीही चांगल्या पद्धतीचं वरून पाणी भरण्यात येत आहे, पण ती बूड नसलेली घागर असल्यामुळं त्यामुळे पाणी साचणार कसं? आणि या परिस्थितीला जबाबदार कोण आहे आणि ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली याचा आत्मविचार आम्ही कधीच केलेला नाही. आज ज्या पद्धतीने स्वतःच्या पायाला चटके बसल्यानंतर स्वतःच्या पायासाठी आम्ही चप्पल वापरतो, पण पाल्यांच्या भवितव्यासाठी जर खऱ्या अर्थानं आम्ही या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून त्यांच्या व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत करून घेतली, त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या भवितव्याची संध्या आम्ही शोधल्या, तर खऱ्या अर्थाने ही परिस्थिती येणार नाही. पण प्रत्येक डॉक्टरच्या मुलाला असं वाटतं की माझा वारसा सांभाळणार कोण? प्रत्येक इंजिनियरच्या मनसुबे असतात की माझ्यानंतर माझा मुलगाही इंजिनियर झाला पाहिजे. मग अशा जीव घेण्या स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही आमच्या पाल्याला उतरतो आणि पाल्याची बुद्धिअंक जेव्हा शून्य असतो, तेव्हा यासारखी परिस्थितीच करून तुम्हाला त्या पाल्याला त्या पेशामध्ये आणावं लागेल. आणि अशा अति घाणेरड्या वृत्तीच्या विचारांमुळे आज ज्या पद्धतीने या नीट पेपरच्या माध्यमातून आज 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पाणी पडलंय ना, त्याला जबाबदार ही मंडळी आहे. मित्रांनो, पंतप्रधानांना या सगळ्या गोष्टीची जर जेव्हा काळजी वाटू लागते आणि स्वतः जातीने या सगळ्या गोष्टीमध्ये पंतप्रधान जर लक्ष घालत असतील तर ह्यापेक्षा मोठी दुर्दैव काय? आणि आता येणारा काळ आणि येणारी परिस्थिती आता वायुसेनेचा या परीक्षेमध्ये मदत घेतली जाणार आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या यंत्रणेवरचा विश्वास उडालाय, त्यामुळे आता शेवटची आणि सगळ्यात चांगली यंत्रणा म्हणजे आमची सैन्य व्यवस्था. जी सैन्य व्यवस्था कसल्याही पद्धतीचा मोह बाळगत नाही, कशा पद्धतीची विचार करत नाही आणि प्रत्येक सेंटर पर्यंत जाण्यासाठी सगळ्यात सुलभ आणि जर खात्रीलायक लोक असतील तर या वायुसेनेतली कोणतीही सेना असो, आर्मी असो, नेव्ही असो किंवा वायुसेना असो. कारण का शेवटी या सगळ्या यंत्रणा ज्या पद्धतीने बरवटल्या आहेत, फक्त आमच्या खऱ्या परिस्थितीची आणि आमच्या देशाची जी निष्ठा बाळगणारी खरी मंडळी म्हणून ज्यांना आज संबोधलं जात आहे त्या तिन्ही दलातल्या तिन्ही जवान. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ही नवीन आलेली सूचना ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कवच कुंडल ठरतील. कारण की वायुसेनेच्या माध्यमातून ज्या काही पेपर डिस्ट्रीब्युशनसाठी म्हणजे पेपर पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था केली जाईल, खऱ्या अर्थानं ती सुखरूप आणि सगळ्यात महत्वशाली असेल. कारण की या माध्यमातून अशा PV कुलकर्णी सारख्या, मनीषा मांढरे सारख्या किंवा हवालदार सारख्या लोकांना कसल्याही पद्धतीची मुभा मिळणार नाही. आणि 2026ला ज्या काही शिफारशी करण्यात आल्या त्या शिफारशीनुसार नेमकं काय काय शिफारशी या संदर्भात केल्या होत्या त्याचा अजून पूर्णपणे भूमिका समोर आलेली नाहीये. पण तरीही या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या पद्धतीचे कठोर कायदे आणि कठोर नियम लावले जात आहेत ना, ते येणाऱ्या भविष्याला सशक्त करण्यासाठी. मात्र यासाठी आम्ही सशक्त प्रणाली उभी केली पाहिजे. म्हणजे आमचा जनप्रतिनिधी आमचा सशक्त असला पाहिजे. फक्त आम्ही आमच्या मनाला म्हणून जमणार नाही की ही प्रशासन व्यवस्था पूर्ण बरबटलेली आहे. ही प्रशासन व्यवस्था जर सुधारायची असेल तर चांगली लोक या प्रशासन व्यवस्थेमध्ये आली पाहिजेत आणि चांगल्या लोकांच्या माध्यमातून जर कार्यप्रणाली जर हाताळण्यात आली तर खऱ्या अर्थानं त्याचं जे उत्तर मिळतं, जी काही परिणाम मिळतात ते चांगलेच मिळतात.
त्यामुळं आज ज्या पद्धतीच्या नेट पेपर फुटीचा मुद्दा दिल्लीत तापलाय, त्या पद्धतीने गल्लीत त्याची झळा चांगल्याच पद्धतीने बसली आहेत. आणि यामुळं सीबीआयच्या तपासावर आता स्वतः पंतप्रधानांचं लक्ष आहे. या गोष्टीमुळे आता या तपासाची जी सूत्र आहेत ती अधिक तीक्ष्ण आणि अधिक कठोर होणार आहेत. कारण की ज्या पद्धतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या सगळ्या गोष्टींची इतिवृत्तांत सर्वोच्च न्यायालयाला दिली ना, त्याच पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचं अपडेट हे पंतप्रधान स्वतः जातीने घेत आहेत. आणि काय काय ही प्रक्रिया कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची घटनाक्रम होत चाललेला आहे या संदर्भात त्यांना पूर्णपणे स्वतः त्यांच्या पटलावर या सगळ्या माहित्या पोहोचवल्या चालल्या. त्यामुळे आता येणाऱ्या शिक्षण परिस्थितीची आणि शिक्षणाची दिशा आणि दशा जी बदलण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक स्वच्छ आणि नितळ प्रशासन येण्यासाठी जी गरज जी भूमिका महत्वाची आहे ती भूमिका या पटलावर यायला आता सुरुवात झाली असंही म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पण मात्र या सगळ्या संदर्भ असले तरी आज ज्या पद्धतीने शिक्षणाच्या बाबतीत आम्ही आत्मविस्मृत झालेलो आहेत, आम्ही आमच्या पाल्यांना ज्या पद्धतीचे शॉर्टकटचे रस्ते दाखवतोय, ज्या पद्धतीने लवकरात लवकर आमच्या पाल्यांचे भवितव्य उजळ करण्याची आमची जी दिवा स्वप्न आहेत खऱ्या अर्थानं त्याला रोखणं हे आता काळाची गरज झाली. ज्या मुलांची ज्या बुद्धी कौशल्याची मुलं आहेत त्याच पद्धतीचं त्याचं भवितव्य निवडा. नाही त्या लोकांच्या नाही त्या मुलांकडून तुम्ही या पद्धतीचे दिवा स्वप्न जर रमवले जात असतील, पाहिले जात असतील तर त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरच्या गोष्टी असल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचणार नाही. त्यांना पोहोचले तरी त्यावर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे ती परिस्थिती कधीही होणार नाही. त्यामुळं अतिमहत्वाकांक्षेपोटी आपल्या पाल्याचाही जीव म्हणजे करिअर उद्ध्वस्त करू नका. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या 5 मुलांनी आत्महत्या केली, ज्या 5 मुलांनी आपलं जीवन संपवलंय खऱ्या अर्थानं त्याला जबाबदार कोण?